Hello, friends. How are you? I hope you are happy and healthy. Hello. Today we are going to learn poem number 2, Pencil. आज आपण इयत्ता 10वी साठी दुसरी पोयम शिकणार आहोत. तर पोयमचं नाव आहे पेन्सिल. या कवितेचे कवी आहे जयंत परमार, इंडियन पोएट, भारतीय कवी असा त्यांचा उल्लेख केला जातो. तर आज आपण पेन्सिल या कवितेचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग मित्रांनो, कवितेकडे वळूया. कवितेच्या शीर्षकावरून आपल्या लक्षात येतं की पेन्सिल म्हणजे आपण चित्र काढण्यासाठी पेन्सिलचा वापर करतो. तसंच या कवितेतील छोटीशी चिमुरडी, माय डॉटर, लिटल डिअर डॉटर, जयंत परमार म्हणतात की माझी मुलगी, माझी छोटी लाडकी मुलगी काय करत आहे, तर ती पेन्सिलने चित्र काढत आहे. माय डॉटर, लिटल डिअर डॉटर, पेन्सिलने स्वतः चित्र काढत आहे. आणि चित्र काढण्यासाठी मग ती पेन्सिलची अणी काढण्यासाठी शॉर्पनरचा वापर करते. पेन्सिलची अणी काढण्यासाठी शॉर्पनरचा वापर करते. माय लिटल डॉटर लाइट्स ए पेन्सिल विथ ए शॉर्पनर. चित्र काढण्यासाठी ती पेन्सिलची अणी काढते आणि त्यासाठी शॉर्पनरचा वापर करून पेन्सिल काय करते, प्रगटवते. म्हणजे पेन्सिलची अणी काढून ती पेन्सिल चा वापर करून ती चित्र काढण्यासाठी आता सुरुवात करत आहे. माय डॉटर, लिटल डॉटर लाइट्स ए पेन्सिल विथ ए शॉर्पनर. The sky of the white paper begins to be filled with light. बघा, चित्र काढण्यासाठी व्हाईट पेपरचा वापर करते. पांढरा कागद घेतला आहे आणि तो पांढरा कागद आकाशरूपी कागद आहे. आकाशरूपी कागद आणि त्या कागदामध्ये ती काय फील करणार आहे, लाईट, प्रकाशाने प्रज्वलित करणार आहे. काय, आकाशरूपी पांढरा शुभ्र कागद, आकाशरूपी पांढरा शुभ्र कागद प्रज्वलित करणार आहे प्रकाशाने. द ब्लॅक बर्ड फ्लाइंग अवे विथ द ट्री. ब्लॅक बर्ड, काळ्या रंगाचा पक्षी. हा काळ्या रंगाचा पक्षी वृक्षासोबत उडत आहे. काय करत आहे, उडत आहे. आपल्याला वृक्ष दिसत आहे, वृक्षाजवळ काळा पक्षीसुद्धा दिसत आहे. द ब्लॅक बर्ड फ्लाइंग अवे विथ द ट्री. The black bird flying away with the tree. पुढे ती चित्र काढते. ग्लासेस ऑन द आईज ऑफ द पिकॉक. पिकॉक, मोर दिसत आहे चित्रामध्ये आपल्याला, बरोबर. ग्लासेस ऑन द आईज ऑफ द पिकॉक. मोराच्या डोळ्यांवर काय लावते, चष्मा लावते. मोराच्या डोळ्यांवर चष्मा लावते. ग्लासेस ऑन द आईज ऑफ द पिकॉक. मोराच्या डोळ्यांवरती काय करते, चष्मा लावते. चित्रामध्ये ती दाखवते. असं वाटतंय की जणू मोराने चष्मा घातलेला आहे. मोराच्या डोळ्यांवर चष्मा लावते. द फायर चॅरियट फ्लाइंग इन द एअर. फायर चॅरियट, अग्निरथ. फायर चॅरियट म्हणजे काय, अग्निरथ. आणि हा अग्निरथ हवेमध्ये उडत आहे. कुठे, हवेमध्ये उडत आहे. फ्लाइंग म्हणजे उडणे. इन द एअर, हवेमध्ये उडत आहे. फायर चॅरियट, अग्निरथ. बघा मित्रांनो, बहुतेक गोष्टी आपल्याला जिथे दिसायला हव्या होत्या त्या तिथं नाही. म्हणजे काय, आपल्याला कॉन्ट्रावर्सी इथं विरोधाभास दर्शवतो. बघा, आत्ताच बघा, आपण चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे एरोप्लेन. द एरोप्लेन वॉकिंग ऑन द रोड. रस्त्यावर चालणारे विमान. मोस्ट ऑफ आपल्याला विमान कुठं दिसतं, स्काय, आकाशात दिसतं. पण या कवितेमध्ये ही जी छोटीशी लाडकी मुलगी आहे ती तिचं एरोप्लेन कुठं दाखवते, रस्त्यावर दाखवते. वॉकिंग म्हणजे चालणारं. ऑन द रोड, स्ट्रीट, रस्ता, रस्त्यावर चालणारे विमान. लॉयन अँड काऊ. चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे लॉयन, सिंह, आणि काऊ, गाय. द लॉयन हॅविंग ए कन्व्हर्सेशन विथ द काऊ. बघा, दोघं प्राणी, सिंह आणि गाय एकमेकांशी काय करत आहे,
कन्व्हर्सेशन करत आहेत, गप्पा करत आहेत. दोघंही काय करत आहेत? गप्पा करत आहेत एकमेकांशी. द लायन हॅविंग ए कन्व्हर्सेशन विथ द काऊ. दोघं प्राणी एकमेकांशी गप्पा करताना ती आपल्या चित्रामध्ये दाखवते. असे वेगवेगळ्या चित्रांचं वर्णन ती आपल्या चित्रामध्ये करते. ए वन आय सन विथ द ब्लॅक ट्री. ए वन आय सन, बघा सूर्याचा एक डोळा आपल्याला दिसत आहे. तो पण कुठं? काळ्या रंगाच्या वृक्षावर. ए वन आय सन, सूर्याचा एक डोळा आपल्याला दिसत आहे, तो सुद्धा काळ्या वृक्षावर. ए वन आय सन विथ द ब्लॅक ट्री. बघा सूर्य आपल्याला कुठे दिसतो? आकाशात दिसतो आणि तोही प्रज्वलित असताना. पण या ठिकाणी काळ्या वृक्षावर सूर्याचा एकच डोळा आपल्याला दिसतो. विथ ए पॅच ऑफ क्लाऊड ऑन इट. विथ ए पॅच ऑफ क्लाऊड ऑन इट. पॅच, पॅच धब्बा. एक वादळ आपल्याला दिसत आहे. आकाशामध्ये वादळ आहे आणि त्या वादळावर ढगांमध्ये एक पॅच, एक धब्बा, एक डाग आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. विथ ए पॅच ऑफ क्लाऊड. ढगांमध्ये एक प्रकारचं वादळ आलेलं आहे आणि त्या वादळाचा एक धब्बा त्या ठिकाणी दिसत आहे. आता आपण पाहणार आहोत फिश, ब्ल्यू फिश. ए ब्ल्यू फिश फ्लाईंग ऑन द फोरहेड ऑन द क्लाऊड. बघा मित्रांनो, आपल्याला मोस्ट ऑफ फिश कुठे दिसतो? पाण्यात दिसतो. पण यावेळेस हा फिश काय करत आहे? फ्लाईंग, उडत आहे. तो देखील कुठं? आकाशामध्ये. फिश कधी उडताना पाहिलेलं आहे का आपण? नाही. पण या कवितेमध्ये चित्र आपल्याला ही जी छोटीशी लाडकी मुलगी आहे ती चित्रामध्ये दाखवते. काय दाखवते? ब्ल्यू फिश फ्लाईंग करत आहे आकाशामध्ये. ए येलो बटरफ्लाय स्विमिंग इन द वॉटरफॉल. येलो बटरफ्लाय, पिवळ्या रंगाचे फुलपाखरू काय करत आहे? पाण्यामध्ये तरंगत आहे. स्विमिंग म्हणजे एक प्रकारे पोहणे, पण इथे आपला अर्थ घ्यायचा तरंगणे. येलो बटरफ्लाय स्विमिंग इन द वॉटरफॉल. पाण्यावर काय करत आहे? तरंगत आहे. पिवळ्या रंगाचे फुलपाखरू. बघा फुलपाखरू बहुतेक वेळेस आपल्याला गवतावर दिसतं किंवा झाडांवर दिसते, पण या ठिकाणी ते पाण्यावर तरंगत आहे. माय डार्लिंग डॉटर इन हर एक्टेसी इन बिझी ड्रॉइंग स्ट्रेंज पिक्चर्स. अशी माझी लाडकी चिमुरडी, लाडकी मुलगी तिचा अत्यानंद चित्र काढताना दिसत आहे. आपल्याला दिसत आहे ना चित्रामध्ये एक छोटीशी मुलगी खूप खुश आहे, चित्र काढत आहे आणि तिचा अत्यानंद आपल्याला तिच्या चेहऱ्यावरून जाणवत आहे. ती आपल्या ड्रॉइंग करताना मग्न झालेले आहे, खूप बिझी दिसत आहे चित्र काढण्यासाठी. आणि ते चित्र देखील कसे काढते? स्ट्रेंज, स्ट्रेंज विचित्र चित्र आपण पाहत आहेत. चित्र कशा आहेत? विचित्र आहेत. ज्या गोष्टी जिथे असायला हव्यात तिथे त्या दिसत नाही. म्हणजेच ती जे चित्र काढत आहे ती चित्र कशी आहेत? विचित्र आहेत. माय डार्लिंग डॉटर इन हर एक्टॅसी इन बिझी. पण बघा आता ती चित्र कसे काढत आहे ते आपण पाहिलं. पण बट व्हेन द स्कूल मास्टर गिव्ज हर होमवर्क. पण जेव्हा तिचे शाळेचे शिक्षक तिला काय देतात? होमवर्क देतात, गृहकार्य होमवर्क देतात, तिला होमवर्क करायला देतात, तेव्हा काय घडतं? बट व्हेन द स्कूल मास्टर गिव्ज हर होमवर्क. पण ज्यारे शाळाचे शिक्षक जेव्हा तिला गृहकार्य देतात, होमवर्क देतात, तेव्हा ती काय करते? तेव्हा माय डार्लिंग डॉल, तेव्हा माझी लाडकी डॉल, माझी छोटीशी चिमोडी बाहुली काय करते? ब्रेक्स द टीप ऑफ द पेन्सिल इन अँगर. रागाने पेन्सिलची टीप, पेन्सिलची अणी काय करते? रागाने तोडून टाकते. माझी लाडकी बाहुली, माझी छोटीशी चिमोडी बाहुली आपल्या पेन्सिलची अणी काय करते? रागाने तोडून टाकते. बघा आतापर्यंत चित्र काढण्यामध्ये फार बिझी होती, मग्न होती, खूप खुश होती. पण जेव्हा वर्ग शिक्षक तिला होमवर्क देतात तेव्हा आपल्या पेन्सिलची अणी काय करते? तोडून टाकते. मग त्यामुळे काय होतं? तिच्या पेन्सिलची अणी तुटल्याने अँड द कॅन्डल ऑफ द पेन्सिल इज एक्स्टिंग्विश्ड. अशा प्रकारे तिच्या पेन्सिलची जी अणी आहे त्या अणीची जी तिला मेणबत्ती म्हटलेलं आहे कवीने, तर त्या पेन्सिलची मेणबत्ती काय करते? विझून जाते. एक्स्टिंग्विश, विझून जाणे.
ती स्वतः तिची अणी तोडून टाकते. त्यामुळे असं म्हणत आहेत कवी की ती पेन्सिल रूपी जी मेणबत्ती आहे ती पेन्सिल रूपी मेणबत्ती विझून जाते. मग त्या ठिकाणी फक्त फक्त काय शिल्लक राहतं? ओन्ली द स्मोक रिमेन्स ऑन द स्काय ऑफ द व्हाईट पेपर. त्या पांढऱ्या शुभ्र आकाशरूपी कागदावर फक्त आणि फक्त धूर त्या ठिकाणी शिल्लक राहतो. ओन्ली द स्मोक रिमेन्स ऑन द स्काय ऑफ द व्हाईट पेपर. फक्त धूर आणि धूर त्या ठिकाणी दिसत आहे. outside